हॅलो, नमस्कार. चला तर आता आपण जाऊया लग्न घरी. तर लग्न घरी मी आता आलेली आहे. बघू शकता इतका छान असा हळदीचा मांडव घातलेला आहे. तर मी पूर्ण असा फिरून बघत होते हळदीचा मांडव. तर मस्त एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे हळदीच्या मांडवाचं. आणि आता इथं नवरीबाईला बांगड्या भरायच्या आहेत हां. तर नवरीबाईनं पहिल्यांदा अगोदर नवरीबाईचा मान असते चुडा भरायचा. तर मी नवरीबाईला हळदी-कुंकू लावून घेतलेलं आहे. आता नवरीबाई लगेचच आता बांगड्या भरतील, चुडा भरतील. तर मस्त छान असा नवरीबाईने असं हळदी-कुंकू बांगड्याची पूजा केलेली आहे हळदी-कुंकू वाहून आणि नवरीबाईला तर इतका छान असा चुडा शोभत होता तिच्या हाताला. नवरीबाईंनी बांगड्या भरून घेतल्या. नंतर मी आजीबाईंना आहेर केला. नवरीच्या आई-वडिलांना आहेर केला. नंतर आम्ही पण चुडा भरून घेतला, बांगड्या भरून घेतल्या आणि आम्हाला दळायची होती हळद इथे. तर हळद दळताना पहिले ते एक-एक विड्या उचलून असं 5 बायांनी नावं घ्यायची असतात. तर एक-एक सरस्वतीच्या मंदिरात हळदी कुंकवाच्या राशी माणिकराव देशमुखाचं नाव घेते हळदीच्या. तर 5 सुवासिनींनी मिळून असं सगळ्यांनी नावं घेतले. खूप छान असे नावं घेतले. नंतर मग आम्ही हळद दळायला लागले. तर असं लग्न घरी 5 दिवस सकाळ, संध्याकाळ असं 5 सुवासिनींनी मिळून असं हळद दळायची असते. तर आमच्याकडे अशी ही पद्धत असते. लग्न घरी 5 दिवस असं सकाळ, संध्याकाळ हळद दळायची असते. 5 सुवासिनींनी मिळून आम्ही हळद दळली. तर संध्याकाळचं वातावरण थोडंसं चेंज झालं होतं. आभाळ आलं होतं. पाऊस येते काय असं वाटत होतं. संध्याकाळी 7 वाजले होते घरी यायला. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.